भी कड़ी परीक्षा लेता है। ये जगह बेहद खतरनाक है। इसे पार करना आसान नहीं है। यहां एक कदम आगे बढ़ाओ तो 2 कदम पीछे आ जाओ। दोस्तों, पचमढ़ी जाने से पहले अब हम बंजारा माता मंदिर के पास जा रहे हैं और यहाँ से हमारी पचमढ़ी की जर्नी स्टार्ट होंगी। यहाँ से हुआ था लेकिन वहाँ पे बहुत भीड़ थी। यहाँ से ही घाटियाँ चालू हो जाएंगी हमारी अभी, और पचमढ़ी की शुरुआत यहाँ से करने वाले हैं हम। तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आणि बघू शकता की नागपूरच्या लोकांची गर्दी इथे वाढलेली आहे। रात्रीचा प्रवास केला जातो नागपूरच्या लोकांचा एन्जॉयमेंट। बंजारा मातेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही रात्रभर प्रवास केलेला आहे आणि त्यानंतर सकाळी जेव्हा आम्ही उठून बघतो तर काय पचमढीमध्ये पोहोचल्यानंतर तिथला जो निसर्ग आहे आणि त्याची जी मजा आहे ते तुम्हाला इथे आल्यानंतरच कळेल। आणि इथे आल्यानंतर हे सर्व बघून मन इतकं प्रसन्न झालं की रात्रभर जो आम्हाला थकवा झालेला होता तो नाहीसा झाला आणि खूप मजा आली, काय सांगू। ये पचमढ़ी का ऑन द वे हमको एक बहुत बड़े अच्छा व्यू मिला है। आपको दिखाते हैं यहाँ पे चंपक बंगलो व्यू, ग्लेन व्यू है यहाँ पे। ये देखिए, और क्या सुंदर नज़ारा बना हुआ है दोस्तों। देखिए, बहुत मज़ा आएगा। पचमढ़ी आने का मज़ा ही कुछ और है। यहाँ से अगर रिटर्न जाते हैं आप तो छिंदवाड़ा 116, होशंगाबाद 106 और पिपरिया 30 किलोमीटर मिलेगा। ये पचमढ़ी का व्यू, वो देखो बंदर घूम रहे हैं। 60 गिरजा पार्वती बोला हर महादेव। अभी यहाँ से हम ट्रैकिंग कर तर मित्रांनो, पचमढीमध्ये आल्यानंतर रस्त्यात बघतो की आमच्या रस्त्यामध्ये एक काहीतरी दंगा झालेला आहे। दाखवतो। लगातार आमच्या गाडीच्या मागे 15-20 गाड्या कंटिन्यू उभ्या आहेत आणि पॅक मारणारे लोक पण आपल्या सोबत आहेत इकडे। मौसम खूप छान बनलेला आहे। आमच्या सोबत काकाजी पण आहेत। कुठले तुम्ही? आसेगाव हिवरापूरचा आणि डिस्ट्रिक्ट अमरावती कडले काका आमच्या सोबत आहेत। पचमढीला घुमायला आले आहेत। ट्रॅफिक जाम असल्यामुळे ते थोडा बाहेर जातात तिकडे बघायला। धन्यवाद काकाजी। हरिहर जय सेवा। हे आमचे करता धरता। नाव, आपलं नाव काय? मस्त। आम्ही सगळे उमरेडचे आहोत। जिल्हा नागपूर जिल्हा म्हणजे हासतरा। अच्छा, हासतरा। आता आमच्या गाडीमधले पाहुणे लोक बाहेर गेलेले आहेत। बघू काय होतं। ट्रॅफिक जाम झालेला आहे। सांगतो तुम्हाला थोड्या वेळात ट्रॅफिकचा हाल। चला दाखवतो तुम्हाला ट्रॅफिक
ट्रॅफिक जाम झालेला आहे. कशामुळे झाला आपण थोडा बघायला जाऊ. गाइज बाय, चलो आगे बढ़े. ट्रॅफिक जाम झालेली आहे इकडे. गाडी दाखवून तुला सांग. कशामुळे झालं जाम? माहित नाही, आम्ही गेलोच नाही. इथून चाललो वापस. बहुत जाम आहे तिथे. हो का? अरे सर, ट्रॅफिक जाम कशामुळे झाली आहे? तिथे एंट्री फुल झालेली आहे, त्यामुळे एंट्री रिलीज करू. एक गाडी रिलीज करताय. कीर्तन इथे सुरू आहे. कीर्तन सुरू आहे. थोडा माऊलीचं कीर्तन. हा, आपण बघू ना, माऊली घेऊ ना. तोपर्यंत काहीतरी होऊ द्या. काही अंतरावर जे धरणं आहे असं 2 मिनिटं जाऊया. पहिले थोडसा यांच्या घेऊया. खूप सुंदर असा नजारा बनलेला आहे मित्रांनो. आणि खूप छान हलकी हलकी बारिश, हलका हलका पाऊस आणि आमचे भक्तगण एकदम मग्न झालेले आहे मित्रांनो. कुठले तुम्ही? नागपूर. आम्ही नागपूर. लावा कापूर, चलो नागपूर. बोला बोला पंचमुखी गिरजा पार्वती. अरे बोला हर महादेव. तो दोस्तों, फाइनली पचमढ़ी पहुंचने के बाद हमने कुछ जलपान किया, नाश्ता किया, क्या बोलूँ, अल्पाहार किया हिंदी में. और मराठी में बोलना चाहूँगा की आम्ही इथे पोचल्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि नागपूरच्या लोकांची मस्ती पुन्हा चालू झालेली आहे बघा. ही आमची दुसरी टीम आहे. सोबत नागपूरचे लोक आले होते आणि त्यानंतर आम्ही रेनकोट वगैरे विकत घेऊन यात्रेला सुरुवात केली. आणि समोर तुम्ही बघा किती मजा आहे. आणि जेवढे पण लोक आम्हाला बघत असतील तर त्यांना सांगू इच्छितो की नागद्वारची ही यात्रा आहे, ही एवढी मस्त यात्रा आहे की एकदा करून बघा तुम्ही. तुम्हाला जो वेगळा अनुभव येईल, जो एक्सपिरियन्स, आणि ते पावसामध्ये चालण्याची जी मजा आहे, लोकांची गर्दी, आणि म्हणजे लोक काही बघत नाही. पाणी असो, वारा असो, काही असो, चिखल असो, गर्दी असो, म्हणजे देवाच्या भक्तीमध्ये एवढं मग्न होतात की त्यांना काही कळतच नाही. आणि हा जो एक्सपिरियन्स होता आमच्या 2-3 दिवसाचा, म्हणजे काय सांगू. म्हणजे एकदा येऊन बघा तुम्ही, तुम्हाला कळेल दर्शन काय असते आणि देवाची भक्ती काय असते. हर हर महादेव. दर्शनाला लागल्यानंतर आम्हाला कदाचित 3 किंवा 3.5 तास लागलेत. त्यानंतरच आम्हाला महादेवाचे दर्शन झालेले आहेत. आणि लाईनीमध्ये लागत असताना नाश्त्याची जी अरेंजमेंट आहे ती पण फार सुंदर होती आणि बघण्यालायक होतं.
वातावरण तिथलं खूप छान आणि पाणी यावर्षी एवढं भयंकर पाणी आलेलं होतं की काय सांगू. एक्सपिरियन्स म्हणजे भयंकर एक्सपिरियन्स. ज्यांनी नागद्वारची यात्रा केली तो कोणताही ॲडव्हेंचर करू शकतो. जसं की तुम्हाला स्टार्टिंगमध्ये जो व्हिडिओ दाखवला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही कदाचित अनुभव घेऊ शकता की काय आमची यात्रा असेल ती. आणि ज्यांनी पण कदाचित पचमढीची यात्रा केलेली असेल त्यांनी कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कितीदा यात्रा केली आहे आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.